तुझं बालपण कसं होतं? मी भयंकर धांदरट होते बालपणी. म्हणजे मी आत्ता जशी आहे, कदाचित लोकांना वाटत असेल की थोडीशी ती झाक आहे माझ्यात अजून, ती माझ्या बालपणापासून आहे. कारण मी तुझ्या क्लासमधला किस्सा सांगते. माझ्या क्लासमध्ये ना एक साधारण 60 समजा जर का मुली असतील, तर त्या 60पैकी 59 मुली काय करतील हे टीचरला माहिती होतं. पण ही 60वी मुलगी होती, ती काय करेल हे ना तिला माहिती होतं ना टीचरला 1% कॉन्फिडन्स होता तिच्यावर. सो आय वॉज दॅट काइंड ऑफ अ गर्ल की मी म्हणेन की थोडंसं मला अटेन्शन खूप आवडायचं माझ्या क्लासमध्ये. सो मी खूप वेडेपणा करायचे क्लासमध्ये. आणि मी काही शुअर नव्हते माझ्या आयुष्याबद्दल. मला असं वाटतं तो स्वभाव माझा तिथपासनं सुरू झाला की जशा गोष्टी येतील आयुष्यात तसं आपण त्याला सामोरं जात जायचं, मग चांगल्या असो व वाईट असो. सो आय थिंक ती जडणघडण माझी तिथपासनं झाली असं म्हणायला काहीच हरकत नाही. अँड दॅट रिअली हेल्प मी मोठं झाल्यावर. कारण बहुधा मी असं बघितलं की समजा आपला एक खूप मोठा किंवा छोटासुद्धा प्लॅन असेल आणि समजा जर का तो नाही वर्कआउट झाला तर त्याचे खूप परिणाम आपल्यावर होत राहतात आणि त्याच्यातनं आपण बाहेर निघालो तरी ते कुठे ना कुठेतरी आपल्याला अफेक्ट करत राहतं. बट आय थिंक त्याच्यामुळेच मी कदाचित आज जी आहे ती आहे. कारण आय हॅड नो प्लॅन्स अँड नाव ऑल्सो आय हॅव नो प्लॅन्स. ओके. आय हॅव नो प्लॅन्स. पण ते जे गोल्स वगैरे असतात की माझे लाईफ गोल सेट आहेत, माझे करिअर गोल सेट आहेत, तो झोनच नाहीये तुझा. हे बघ, मी जेव्हा लहान होते तेव्हा मला सायंटिस्ट व्हायचं होतं. आणि ते 10वीत माझ्या आई म्हणाली की हे बघता तरी तुला वाटतंय पुस्तक की तू खरंच सायंटिस्ट होऊ शकशील. तर मला असं होतं नाही होऊ शकणार मी. पण हो, मला ती एक डोक्यात इच्छा होती. पण मला हे नक्की माहिती होतं दर्शना की लोक जे करतायत त्याहून वेगळं मी 100% करणार. कारण माझं पहिलंच स्वप्न इतकं इम्पॉसिबल होतं की आय न्यू की मी एक 9 to 5 जॉब नाही करू शकत. ते माझ्यात नाही आहे. सो हे मला नक्की माहिती होतं की मी काहीतरी वेगळं करेन. पण मी ते कसं करेन, माझी वाटचाल कशी असेल, त्याच्यासाठीचं प्लॅनिंग मी काहीच केलं नव्हतं. आणि आय थिंक दॅट इज द बेस्ट वे की जेव्हा गोष्टी तुमच्या आयुष्यात घडायला लागतात ना तेव्हा तो अनुभव घेऊन मला असं वाटतं तुम्ही जास्त खुलता, तुमची पर्सनॅलिटी खुलते. प्लॅन असल्यावर मग तुम्ही खूप ॲडमेंट असता की मला असंच जायचं आहे. नाही, मला कसंही घेऊन जा पण मला माझ्या गोलपर्यंत घेऊन जा.